नमस्कार मित्रांनो. आता आज 5 दिवसाचे गणपती चालले आहेत. तर ते 5 दिवसाचे गणपती बघण्यासाठी बाहेर चाललो मी आणि चाललो आहे बाईकनी. तर आज बघूया आपण 5 दिवसाचे गणपती किती दिसतात. अशी 1.5 दिवसाचे गणपती बघायला गेलो होतो, पण खूप कमी प्रमाणात भेटले बघायला. आज 5 दिवसाचे गणपती बघायला मिळतात का आपल्याला. चला, आता मी मालाडला चाललो आहे कच्च्या रोडनी आणि मी जाणार आहे ॲक्च्युली ऑर्लेमला. आणि मी ऑर्लेमवरून मारवेला जाणार आहे गणपती बघण्यासाठी बाईकने. तर मी कच्च्या रोडनी चाललो आहे. बघू का संध्याकाळच्या पीक हाऊसला किती गर्दी आहे त्या कच्च्या रोडनी. शॉर्टकट आहे हा मालवणीला जायला. काचपाड्यावरून निघतो तो डायरेक्ट कच्च्या रोडला निघतो इथे बाहेर. ही संध्याकाळचा पीक हाऊस आहे हा. म्हणजे ऑफिसमधून सुटणारे लोक आहेत. खूप गर्दी असते संध्याकाळची इकडनं. सकाळी पण तुम्ही आलात ना 9, 9:30च्या नंतर किंवा 9:30 वाजता, बघा समोर किती गर्दी आहे. मला जायला फक्त सिंगल लाईन आहे, बाकी 4-4, 5-5 लाईन लावून आले ते. ॲक्च्युली मीठ चौकीला ब्रिजचं काम चालू असल्या कारणाने मी ह्या रोडनी जरा येतो. तिकडं पण तीच परिस्थिती आहे. कच्च्या रोडने लोक भरपूर प्रवास करतात या साईडने. थोडा काळोख असतो रात्रीचा. ह्या टायमाला आलं तुम्हाला गर्दी भेटणार. 7:30च्या नंतर 10 वाजेपर्यंत चालूच असते गर्दी. मला लाईन लागले जायला पण मला. सिंगल लाईनने कोण जाणारच नाही. त्याला घाईच असते प्रत्येकाला जायला. बघा किती गर्दी आहे कच्च्या रोडला. चला, आता इथे तर गणपती बघायला नाही मिळणार. ॲक्च्युली ट्रॅफिक दाखवलं होतं बाईकचं, म्हणून मी कॅमेरा ऑन केला होता. आणि ऑर्लेमला जाणार. ऑर्लेमवरून निघताना मी तुम्हाला दाखवतो गणपती 5 दिवसाचे. ऑर्लेमला आलो होतो. आता ऑर्लेमवरून निघालो आहे मी मारवेच्या साईडला. आपण बघूया किती गणपती दिसत आहेत ते. चला, ऑर्लेमवरून निघालो होतो पण एकही गणपती दिसला नाही अजून. आता पोचलो आहे आम्ही आदर्शला. समोर एक गाडी आहे, त्या गाडीमध्ये गणपती बाप्पा चाललेत. पहिलेच गणपती दिसलेत आम्हाला, घरगुती गणपती आहेत. तर आता बघूया मारवेला जायपर्यंत गणपती किती दिसतात ते बघायचं आपल्याला. त्या ट्रकमध्ये सुद्धा आहे एक छोटा गणपती. पण 5 दिवसाला पण गर्दी पाहिजे तशी नाही आहे. मी 1.5 दिवसाचा पण व्हिडिओ काढला होता, पण जास्त गणपती बघायला नाही मिळाले. ऑर्लेमला आलो मी. मला वाटतं 7 दिवसाच्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 12 दिवस 10 दिवसाचे असतात ना ते गणपती भरपूर विसर्जनासाठी जातात मारवे या ठिकाणी. त्याला आपण पुढे बघूया दिसतात ते गणपती. मीठ चौकीचं ट्रॅफिक बघा. मीठ चौकीला आलो आहे सिग्नलला. मीठ चौकी सिग्नलला आहे पण एक पण गणपती दिसला नाही आहे. आणि हा वरती ब्रिजचं काम चालू आहे. कधी संपणार आहे माहीत नाही. झाले 1-2 वर्ष व्हायला आले पण अजून का ब्रिजचं काम कंप्लीट होत नाही आहे. जो पण हा ब्रिज पूर्ण होत नाही तो पण ट्रॅफिक कमी होणार नाही. हा इथे मेन स्पॉट आहे. नाही सोडत आहे आतमध्ये. आत में नाही जाऊ शकत. आत में नाही जाऊ शकत.
मला बीचला जायचं होतं. नाही नाही बीचला पण झालं. गणपती गर्दी झाली. आतमध्ये नाही सोडत आहेत मित्रांनो, कारण चालत जरी जायचं असेल तरी खूप लांब पडणार आहे ते चालत जायला. तरी पण मी बघतो त्याला बाईक साईडला लावून जाण्याचा प्रयत्न करतो मी. मेरे को निकलने मिलेगा क्या? मित्रांनो, मला आतमध्ये बाईक सोडली नाही माझी, तर मी बाईक थोडी लांब पार्क केले आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी बाईक लांब पार्क करून मी आतमध्ये जाणार आहे, बीचपर्यंत जाणार आहे. तर चालत चाललो आहे मी. या पाठीमागे आतमध्ये नाक्यावरती बाईक सोडली नाही आतमध्ये, मला बाईक लांबच पार्क करावं लागली. तर चालत चाललो आहे. बघा, काही लोक विसर्जन करून आलेत बाहेर. तर बाहेर आल्यानंतर बघा अशा प्रकारे गाड्या लागतात आतमध्ये. बघा, काही लोक विसर्जन करून आले. आज 5व्या दिवसाचे गणपती आहे तरी गर्दी भरपूर आहे मारवेला. मला वाटलेलं नसेल, तर मी चाललो आहे. बघूया आता आतमध्ये आपल्याला विसर्जन बघायला मिळतं का. म्हणून मारवे बीचला आलो आहे. तर तुम्ही बघू शकता गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा पण खूप चांगला असा बंदोबस्त केलेला आहे इथे. म्हणजे लोकांना गैरसोय नाही व्हायला पाहिजे आणि खूप अशी चांगली सोय केली इथे विसर्जनासाठी. हे बघू शकता टेंट वगैरे. मुंबई महानगरपालिकेकडून पण इथे स्टेज उभारण्यात आला आहे. ते LED वर लावले, म्हणजे गणपती येतात ते दिसतील तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी विसर्जनची आरती चालू आहे. विसर्जन करण्याअगोदर सोडून जाणार नाही, सोडून जाणार नाही. टेम्पो खाली झाल्याबरोबर तात्काळ टेम्पो पार्किंग झोनमध्ये पार्क करायचं आपण. ते आपलं टेम्पो सोडून जायचं नाही, सोडायचं नाही जायचं. महानगरपालिकेतर्फे काही लोक इथे उपलब्ध असतात, ते तुम्हाला गणपती विसर्जनासाठी मदत करतात. काही देणगीसोबत आपण द्यायचं असतात त्यांना. म्हणजे किती 5व्या दिवसाचे गणपती जात आहेत विसर्जनासाठी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आतमध्ये. तर धक्का बांधला नाही, तर धक्क्यावरती जातो मी आणि तिकडून पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बीचवरती आलो तर धक्क्यावर जातो आहे.
बघू शकता 5 दिवसाचे विसर्जन पण बऱ्यापैकी आहेत. मारवे बीचला आल्यानंतर मला कळलं आहे की इथे भरपूर गर्दी आहे. सचिन भाई सचिन इधर तेच वाचवणार आहे नंतर रोजच्या 5व्या दिवशी पण भरपूर अशी गर्दी आहे. आज मी मारवेला आल्यानंतर मला कळलं की 1.5 दिवसाचा तरी बघायला आलो असतो तरी मला हीच गर्दी बघायला मिळाली. बघू शकता माझ्या पाठीमागे. खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळतं आपल्याला 5व्या दिवसाच्या गणपतीचं मित्रांनो. हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सात दिवसाचे क्राऊड ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. सातव्या दिवशी ह्याच्यापेक्षा क्राऊड बघायला मिळणार आहे. मी 7व्या दिवसाचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. हा धक्का बांधला त्या धक्क्याच्या इथे आलो मी. लाईट वगैरे आहे तिथे. मी आता धक्क्यावरती आलेलो आहे. आज भरती जास्त नाही आहे. चला मित्रांनो, मी तुम्हाला आतमध्ये दाखवण्यासाठी 1 किलोमीटर बाईक बाहेर लावून मी तुम्हाला हे आतचं दृश्य दाखवण्यासाठी आलो होतो. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. आता मी चाललो आहे घरच्या दिशेने, कारण ॲक्च्युली बरोबर आहे, सगळ्याच बाईकवाल्यांना सोडलं तर आतमध्ये ट्रॅफिक वगैरे होतं, लोकांना गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून बाहेरच गाड्या थांबवल्या. व तेवढा त्रास आपण तुमच्यासाठी तर घेऊ शकतो मी व्हिडिओ बनवतो म्हटल्यानंतर. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा. 7 दिवसाचा पण आणि शेवटच्या दिवसाचा 11 दिवसाचा पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो, शक्य झालं तर. बघू शकता मी आता चाललो आहे बाहेरच्या दिशेने. महानगरपालिकेकडून खूप चांगली अशा सोयी केलेल्या आहेत. पाण्याचे पाणी वगैरे, परत चांगल्या सुविधा येते, शौचालय वगैरे चांगल्या पद्धतीने इकडे. जेवढा मी आतमध्ये चालत गेलो तेवढाच बाहेर आलो मित्रांनो चालत. आता मी घरच्या दिशेने जाणार आहे.